जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले, कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले। सगळ्यांना मिळून त्यांना एकूण 205 गुण मिळाले असतील तर जोसेफला मिळालेले गुण काढायचे। मग आता इथे कोण कोण आहे? जोसेफ आहे, अमित आहे आणि कोण आहे? कुमार। मग जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी आहे, मग कोण आहे? जोसेफ। त्यानंतर कोण आहे? अमित आणि त्यानंतर कोण आहे? कुमार। इथे काय विचारलं आपल्याला? जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी आहे। कुणाला गुण कमी आहे? जोसेफला। कुणापेक्षा गुण कमी आहे? अमितपेक्षा। मग अमितचे गुण माहित नाही म्हणजे अमितचे किती धरले? x। अमितपेक्षा जोसेफला 8 गुण कमी आहे, अमितचे किती? x। तर याला कमी असल्यामुळे वजा 8। आता इथे कोण आहे? कुमार। कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त आहे। कुणाला? कुमारला। कुणापेक्षा? अमितपेक्षा। किती जास्त आहे? 12। म्हणजे x अधिक 12। आता याची मांडणी केल्याच्या नंतर या तिघांना मिळून एकूण गुण किती आहे? तर 205 गुण आहे। मग बरोबर 205। म्हणजे या तिघांच्या गुणांची बेरीज किती आहे? 205 गुण। आपल्याला इथे काय करायचं? या सर्वांची बेरीज करायची। मग x वजा 8 अधिक x अधिक x अधिक 12 बरोबर 205। आता इथे तिघांची बेरीज करा। x किती झालं? 3x। हे वजा 8 आहे, हे काय? अधिक 12। मग वजा अधिक काय होतो? वजा होतो। मग 8 मधून 12 जातात का? नाही। 12 मधून 8 काढा। 12 मधून 8 गेले, खाली किती राहिले? 4। कोणत्या संख्येचे चिन्ह? मोठ्या संख्येचं चिन्ह बरोबर 205। आता हे अधिक 4 इकडे जाऊन काय होणार? वजा 4। मग 3x बरोबर 205 वजा 4। मग गुणाकारातला काय आलं? 3x बरोबर 205 मधून 4 गेले, खाली किती राहिले? 201। आता गुणाकारातला x जर आपण बाजूला काढला तर गुणाकारातले 3 पुढे जातील, भागाकारात मग 201/3। मग 3 ने काय करावं? या 201 ला भागा। मग 3 1 3 3 7 18। 3 ने याला भागलं, बाकी किती उरली? 2। किती झाले? 21। 3 7 21। x बरोबर काय? 67। आता आपल्याला गुण कुणाचे विचारले? जोसेफचे। मग पहा कोण आहे? तर जोसेफ। मग जोसेफ बरोबर काय? x वजा 8। मग x बरोबर किती किंमत आली? 67। मग 67 वजा 8। आता आपल्याला या 67 मधून किती काढायचे? 8 काढायचे। इथला आजचा 17 मधून 8 गेले, खाली राहिले 9। इथला आजचा 6 मधून 1 गेला 5। म्हणजे जोसेफला मिळालेले गुण किती आहे? 59। त्यानंतर कोण आहे? अमित। मग अमित बरोबर काय? x बरोबर किती आला? 67। अमितला मिळालेले गुण किती आहे? 67। पुन्हा कोण आहे? कुमार। कुमार बरोबर काय? x अधिक 12। मग x बरोबर किती गुण आहेत आपले? 67 अधिक 12। या दोघांची बेरीज करा। 7 आणि 2 9। 6 1 7 किती आलं? 19। जर या तिघांच्या गुणांची बेरीज जर 205 आली असेल तरच आपलं उत्तर बरोबर आलं, अन्यथा उत्तर चुकलेलं आहे। मग पहा 59 67 आणि 19। 9 आणि 9 18। 9 आणि 9 18। 18 आणि 7 25। 25 ला 5 हातचे आले 2। 6 आणि 7 13। 13 आणि 5 13 आणि 5 18। 18 आणि 2 20। या गुणांची बेरीज 205। आपल्याला गुण कुणाचे विचारले? तर गुण विचारले जोसेफचे। मग जोसेफचे गुण किती आहे? 59। मग अशा तऱ्हेने आपण आजचं हे गणित काढलेलं आहे।